नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिश टॉक या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी कडून जे फार्मसी इंजिनिअरिंग आणि जे अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएटचे जे सेमिस्टर आहेत, तर त्या सेमिस्टरचे जे अकॅडमिक कॅलेंडर 2024-25 चे टाइम टेबल आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर त्याविषयी आपण सर्व माहिती आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर पूर्ण व्हिडिओ पहा आणि पूर्ण माहिती समजून घ्या. माहिती पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे जर तुम्ही विद्यार्थी असाल तर क्रिश टॉक या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून डी पाटू युनिव्हर्सिटीचे सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर माझ्या चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल. तर सर्वप्रथम आपण पाहूया की बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे अकॅडमिक कॅलेंडर ऑल इंजिनिअरिंग यूजी पीजी कोर्सेस ऑड सेमिस्टर अकॅडमिक इयर 24-25. तर त्यात स्पष्ट तुम्हाला दिलेलं आहे की कमेन्समेंट ऑफ क्लासेस 1 ऑगस्ट ते 2024 ते 22 नोव्हेंबर 2024, टोटल 90 दिवसाचा कालावधी आहे, म्हणजे 3 महिने. तर तुमचे मिड एक्झाम जे आहेत, जे कॉलेजमधील एक्झाम होतात, ते जवळजवळ 26 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान 5 दिवस लागतील असा कालावधी तुम्हाला मिड एक्झामचा त्यांनी युनिव्हर्सिटीकडून ॲफिलिएटेड कॉलेजला त्यांनी दिलेला आहे. तर लक्षात घ्या, तुम्हाला मिड एक्झामसाठी जी तुम्हाला प्रिपरेशन तयारी करायची असेल, तुम्ही तुमच्या डेटनुसार तुम्ही करू शकता. 26 नोव्हेंबर त्यात तुमचे एंड ऑफ क्लासेस होणार आहेत, ते तुमचे 22 नोव्हेंबरला होणार आहेत. ध्यानात घ्या, 22 नोव्हेंबरला तुमचे जे काय आहे तुमचं कॉलेज सेमिस्टर संपून जाईल आणि नंतर तुमचे प्रॅक्टिकल एक्झाम होणार आहेत. नंबर 4 वर प्रॅक्टिकल सेमिनार आणि मिनी प्रोजेक्ट एक्झामिनेशन 25 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान तुमचे, त्यासाठी तुम्हाला कालावधी 5 दिवस दिलेला आहे युनिव्हर्सिटीने. तर ह्या कालावधीतच विद्यार्थी मित्रांनो तुमचे डी.2 कडून आणि तुमच्या ॲफिलिएटेड कॉलेजमध्ये तुमचे प्रॅक्टिकल सेमिनार आणि मिनी प्रोजेक्ट होणार आहेत. आणि एंड सेमिस्टर एक्झाम जे होणार आहेत, हे तुमचे 2 डिसेंबर दरम्यान ते 26 डिसेंबर ह्या कालावधीमध्ये 22 दिवसाच्या आत तुमचे जे 5 सब्जेक्ट असतील, एका सेमिस्टरला 6 सब्जेक्ट असतात विद्यार्थी मित्रांनो, तर ते 6 सब्जेक्टचे पेपर हे तुमचे जवळजवळ 22 दिवसात पेपर होणार आहेत. तर वॅकेशन आणि फॅकल्टी टेक्निकल स्टाफ यासाठी तुम्हाला 20 दिवस दिलेले आहेत. आणि रिझल्ट तुमचा जो ह्या विंटर सेमिस्टरचा जो रिझल्ट आहे, तो 28 जानेवारी म्हणजे जवळजवळ रिपब्लिक डेच्या दुसऱ्या 28 जानेवारी 1-2 दिवसानंतर तुमचे 2025 ला तुमचा रिझल्ट लागेल. आणि तुमचं जे कॉलेज जे चालू होणार आहे, ते रिझल्टच्या 8 दिवस आधी, म्हणजेच नेक्स्ट सेमिस्टर समर सेमिस्टर जे होणार आहे, ते 20 जानेवारी 2025 ला चालू होईल. तर असे त्यात सर्व माहिती दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तुमच्या पेपर विषयी सर्व तुम्हाला प्रिपरेशन करण्यासाठी तुम्हाला टाइम नियोजनासाठी हे अकॅडमिक कॅलेंडर दिलेलं असतं युनिव्हर्सिटीने. तर त्यात तुम्हाला हॉलिडेज, खास युनिव्हर्सिटी सुट्टीज, त्यात 15 ऑगस्ट आहे, 7 सप्टेंबर आहे गणेश चतुर्थीला, म्हणजे 7 तारखेला, 16 सप्टेंबरला ईद ए मिलाद आहे, 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती आहे, दसरा, दिवाळी आणि गुरु नानक जयंती आणि क्रिसमस. तर एवढे जे हॉलिडेज आहेत 2024 चे विंटर सेमिस्टर दरम्यान, त्या हॉलिडेचे त्यात सर्व डेट दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर ही होती अपडेट डी बाटू युनिव्हर्सिटीची एक्झामिनेशन टाइम टेबलची दिलेली माहिती. समजली असेल व्हिडिओ लाईक करा. अजून जर काय कुठलं डी बाटू युनिव्हर्सिटी विषयी जर तुम्हाला काही विचार असेल तर व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच एक डी बाटूचे अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.